नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडल 2 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी मारुती इको गाडीचे सायलेन्सर चोरी करणारे यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्याच अनुषंगाने अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतले व गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार किरण गायकवाड, सागर जाधव, संदीप भुरे, घनश्याम भुये, गणेश रोमाले, गणेश पगार यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने गुन्हा रजिस्टर नंबर 712/2023 भादवी कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास करून मारुती इको गाडीचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली असून त्यामधील मनीष रवींद्र महाजन उर्फ सनी, वय वर्ष 19, राहणार शिरूर नाका, श्रीराम कॉलनी, अंमळनेर, जिल्हा जळगाव, रोहित विलास पाटील, वय वर्ष 22, राहणार श्रमिक नगर, स्वाध्याय केंद्राजवळ सातपूर, नाशिक, प्रशांत रघुनाथ चौधरी, वय वर्ष 20, राहणार गायत्री स्वीट, अंमळनेर, जळगाव, दीपक संजय पाटील, राहणार शिंदखेडा, जिल्हा धुळे, लक्ष्मण छोटू सलानी, राहणार श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, असलम खैराती खान, राहणार कटका थाना, मुकिमपूर, जिल्हा अलीमगढ़, उत्तर प्रदेश, प्यारे मियाँ फिरात अली खान, राहणार कटका थाना, मुकिमपूर, जिल्हा अलीगढ़, उत्तर प्रदेश यांच्याकडून नाशिक पोलीस आयुक्तालयातील एकूण 15 गुन्हे उघडकीस आणले आहेत। या गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयात रिमांड हजर केले असता न्यायालयाने 23/12/2023 रोजी कस्टडी मंजूर केली आहे। या चोरीचा घटनेचा पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले हे करीत आहेत। आज नाशिक शहरामध्ये जे काही इको गाड्यांचे सायलेन्सर चोरीला जात होते तर त्या चोरींच्या घटनांमध्ये उघड करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। अंबड पोलीस स्टेशन आणि त्यांची टीमला हे यश आलेलं आहे। साधारणतः गेल्या 5-6 महिन्यामध्ये इको गाड्यांचे जे सायलेन्सर चोरीला जात होते तर त्याच्यामध्ये एक आम्ही टीम तयार केली होती। अंबड ACP शेखर देशमुख, API खतेले आणि त्यांची टीम ह्याच्यामध्ये वर्कआउट करत होती। जे काही सायलेन्सर चोरी होत होते तर या सायलेन्सर चोरीचे गुन्हे उघड करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। एकूण अंबड पोलीस स्टेशनचे आणि इतर झोनमधले पोलीस स्टेशनचे गुन्हे असे एकूण 17 गुन्हे आम्ही या ठिकाणी ओपन केलेले आहेत। मुद्देमाल या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे आणि जे आरोपी आहेत तर ह्याच्यामध्ये एकूण 7 आरोपींना आम्ही अटक करण्यात यश आलेलं आहे। अजून काही संशयित आरोपी आहेत, त्यांचा तपास या ठिकाणी चालू आहे। आरोपी हे वेगवेगळ्या वयोगटात आहेत, काही 19चे आहेत, काही 20चे आहेत, काही अगदी 36-35च्या दरम्यानचे देखील आरोपी आहेत। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।